आणि महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये सुरुवातीला राज्यभरातील जनतेसाठी महत्त्वाची बातमी आहे। स्कायमेट या संस्थेने यंदाचा पावसाचा अंदाज जारी केलाय आणि यामध्ये यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे। यंदा पावसाला अल निनोचा फटका बसणार आहे। जून मध्ये सरासरीच्या 99% पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर जुलै मध्ये सरासरीच्या 95% आणि ऑगस्ट मध्ये सरासरीच्या 92% पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। सप्टेंबर मध्ये सरासरीच्या 90% पाऊस पडू शकतो। तर राज्यामध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातल्या आणि भर उन्हाळ्यात सर्वसामान्य लोकांना जरी या पावसाने उकाड्यापासून दिलासा दिला असला तरी शेतकरी मात्र हवालदिल झालाय। द्राक्ष, आंबा, टरबूज, संत्रा, कलिंगड, गहू, कांदा, हरभरा अशा सर्वच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी कर्ज काढून पिकं जगवली आहेत, अहोरात्र मेहनत करून हाताच्या फोडाप्रमाणे पिकांना जपलं, मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय आणि अवकाळीच्या तिसऱ्या झटक्यात राज्यातील 14 जिल्ह्यांमधील तब्बल 28,000 हेक्टरवरची पिकं जमीनदोस्त झाली आहेत। त्यात सर्वाधिक नाशिक जिल्ह्यातील तब्बल 8,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। परिणामी मार्च पासून आतापर्यंतच्या अवकाळीच्या नुकसानीचा आकडा तब्बल 1,30,000 हेक्टरवरती गेलाय। कुछ लोग कहते थे कि यहाँ पर किसानों को नुकसान हो रहा है, बेमौसम बारिश हो रही है, नुकसान हो रहा है, और ये अयोध्या में चले गए। लेकिन आपको मैं बताऊंगा, मैं सुबह 7 बजे से मेरे चीफ सेक्रेटरी से लेके विभाग के सभी सेक्रेटरी, सभी कलेक्टर जहाँ जहाँ नुकसान हुआ है उनसे लगातार संपर्क बनाए रखा। मैं ऑफिस में बैठ के या घर में बैठ के आदेश देने वाला मुख्यमंत्री नहीं, मैं फील्ड पर उतर के काम करने वाला मुख्यमंत्री है। मैं ये ऐसा मुख्यमंत्री है कि जमीन से जुड़ा हुआ है, कार्यकर्ताओं की भावनाओं से जुड़ा हुआ है। मैं खाली आदेश देके एयर कंडीशन में बैठने वाला मुख्यमंत्री, घर में बैठने वाला नहीं। अवकाळी पावसाच्या संदर्भात पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत। त्या ठिकाणी प्राथमिक अंदाज देखील आमच्याकडे आलेले आहेत। अंतिम अंदाज आल्याबरोबर आपल्याला सांगू। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी 1 वाजता सह्याद्री अतिथीगृहात एक बैठक बोलावली आहे आणि या बैठकीमध्ये अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला जाणार आहे, तर नुकसानीवरील उपाययोजनांबाबत सुद्धा चर्चा केली जाईल। बुलढाण्यामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने हाहाकार माजवला आणि अवकाळी पावसासोबतच झालेल्या गारपिटीने 1200 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय। आज देखील पावसाचा इशारा देण्यात आलाय आणि गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झालाय, तर गोंदियामध्ये पुन्हा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने पहाटेपासूनच हजेरी लावली आहे। पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असला तरी या पावसामुळे भाजीपाल्यासह कडधान्य पीक धोक्यात आलंय। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात जोरदार पावसासह गारपीट झाली आणि कुऱ्हा काकोडा परिसरात झालेल्या गारपिटीने पिकांचं नुकसान होण्याची भीती असल्याने बळीराजा संकटात सापडलाय। तर अंदरमावळात सुद्धा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय। ज्वारी, बाजरी, गहू, कांदा तसंच भात पीक वाहून गेलंय आणि सरकारने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मावळातील शेतकऱ्यांनी केली आहे। तर सलग तिसऱ्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागाला अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा तडाखा बसलाय। नांदगाव असेल, देवळा, कळवण, लासलगाव, येवला, मालेगाव इत्यादी तालुक्यातील अनेक भागात जोरदार अवकाळीसह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली। गारपीट इतक्या मोठ्या प्रमाणात झाली आहे की काही भागात अक्षरशः बर्फाची चादर पसरली आहे की काय असा भास होत होता। पाऊस आणि गारपिटीचा सर्वात जास्त फटका बसलाय नांदगावच्या धनेर, लक्ष्मीनगर, घाटमाथा, नवसारी, बोलठाण, न्यायडोंगरी, गोडेगाव, वंजारवाडी आणि यासोबतच इतर काही गावांना। तर तुफान गारपिटीमुळे शेतात गारांचा खच पडलाय आणि द्राक्ष आणि गव्हासह आंबे, डाळिंब या फळबागांचं देखील नुकसान झालंय। वारंवार येत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे।
ब्रेकनंतर तुमचं स्वागत महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये. आणि आता पुढची बातमी पाहूयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत आणि नाशिक जिल्ह्यातील अवकाळीग्रस्त भागाची ते पाहणी करणार आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि याच गारपिटीत झालेल्या भगूर सिन्नर या गावांमधील नुकसान झालेल्या शेती पिकांची ते पाहणी करणार आहेत. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिकचा हा तातडीचा दौरा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी 1 वाजता नाशिकच्या दिशेनं रवाना होतील. दुपारी 2 वाजता नाशिकच्या लहवीत भगूर भागातील नुकसानीची पाहणी करतील. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, काल अयोध्येतनं आल्यानंतर आज अचानक नाशिक दौरा मुख्यमंत्र्यांचा, त्याबद्दल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कालच अयोध्या दौरा झाला. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयाच्या दालनामध्ये वेगवेगळ्या बैठकांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. मात्र काल नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये म्हणजे अर्थात भगूर असेल, देवळाली असेल, त्याचबरोबर लहवीत आणि इगतपुरी आणि घोटी परिसरामध्ये अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान केलं. अनेक द्राक्ष बाग जे आहेत त्यावर याचा मोठा हेक्टर क्षेत्रावरती अवकाळी पावसाच्या गारपिटीनं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि ह्याच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दुपारच्या सगळ्या बैठका रद्द करून तातडीनं नाशिक जिल्ह्यातील या ग्रामीण भागाचा दौरा आयोजित केलेला आहे. दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईवरून नाशिकच्या दिशेनं रवाना होतील. त्यानंतर 1 वाजता 2 वाजता ते नाशिकमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर नाशिकच्या लहवीत, भगूर, सिन्नर आणि घोटी, इगतपुरी या भागातील काही गावांना ते भेटी देणार आहे. त्या ठिकाणी झालेल्या नुकसानीची देखील त्यांच्याकडनं पाहणी केली जाणार आहे. या पाहणी दरम्यान नेमके ते या शेतकऱ्यांसाठी मदतीची काही घोषणा करतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. जे लक्ष्मण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. मुख्यमंत्री आता नाशिक जिल्ह्यात येत आहेत म्हटल्यावर आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या असणार आहेत. मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत गारपिटीमुळे आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची. अचानक हा तातडीचा दौरा ठरवण्यात आलाय. दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान मुख्यमंत्री नाशिकच्या दिशेनं रवाना होतील. कन्नड तालुक्यातील जेहूर इथे जोरदार गारांचा पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. आणि हा गारांचा पाऊस इतका जोरदार होता की अक्षरशः जेहूर परिसरात कांद्याच्या शेतात गारांचा खच दिसतोय. गारांचा पाऊस झाल्यानं कांदा, गहू, आलं, टोमॅटो, बटाटा, बाजरी इत्यादी पिकं जमीनदोस्त झाली आहेत. राज्यात मागील 3 ते 4 वर्षात दुष्काळाचं सावट काहीसं कमी झालंय, पण अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरून न येणार आहे. तर याच अवकाळी पावसाचा पुन्हा एकदा राज्यातल्या शेतीला फटका बसलाय आणि शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत. मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गेल्या 2 दिवसापासून अयोध्येमध्ये आहेत. अयोध्येमध्ये असायला हरकत नाही, श्रद्धा असेल तर, पण फक्त राजकीय शक्ती प्रदर्शन करण्यासाठी तुम्ही संपूर्ण यंत्रणा वापरता, हे लक्षात घ्या. शेतकऱ्यांच्या बांधावर जायची गरज होती. मी इथून आदेश दिलेले आहेत पंचनाम्याचे, असं मुख्यमंत्री म्हणतात अयोध्येतून. बरं का, मी अयोध्येतून पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. बघा, या गोष्टी तुम्ही दुसऱ्यांना सांगा किंवा दिल्लीत जाऊन तुमच्या बॉसना सांगा. जे आहेत ते शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसू नका. शेतकरी अत्यंत खवळलेला आहे, एवढंच सांगतो. सातत्याने अवकाळी पाऊस वेगवेगळ्या भागात पडतोय आणि पंचनाम्याचे निर्देश देऊन त्याच्या बाबतीत पंचनामा करणं, त्यांना ताबडतोब मदत करणं अशी कोणतीही भूमिका राज्य सरकार दाखवत नाही. उलट पक्षी आश्चर्य हे आहे की एवढा महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण भाग संकटात असताना, अनेक ठिकाणी गारांचे पाऊस पडलेले असताना, आपल्या अगदी पुण्यापर्यंतही गारांचे पाऊस पडलेले आहेत, त्या सर्व ठिकाणी मदतीची गरज असताना सरकार मात्र अयोध्येला जाऊन बसलेलं आहे. पंचनामे झाले, त्याची नुकसान भरपाईचा रेटही ठरला की किती नुकसान भरपाई द्यायची. आता अचानक पुन्हा एकदा गेले 2 दिवस जो अवेळी पाऊस सुरू आहे, गारांचा पाऊस सुरू आहे, त्याच्या नुकसान भरपाईचं ह्यापुढे पंचनाम्याचा आदेश मंत्रालयातून जावा लागणार नाही. कायद्यात प्रोव्हिजन अशी झाली आहे की त्या जिल्ह्याच्या कलेक्टरला याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे पंचनामे होतील, सगळ्यांची नुकसान भरपाई मिळतील. ज्यावेळेला सत्ता होती तेव्हा काही केलं नाही, आता करणार आहे. ठीक आहे. थेट जाऊयात, देवेंद्र फडणवीस बोलतायत तिथे. आम्ही केले, पण त्यातल्या अडचणी दूर होत नाहीये. पण आज मला असं वाटतं की आपण प्रयत्नांच्या ऐवजी संकल्प करूया
की या 125व्या जयंती वर्षामध्ये पापळला कृषी महाविद्यालय झालंच पाहिजे आणि त्या दृष्टीनं मी स्वतः पुढाकार घेऊन जे काही राज्यपालांचं सगळं तिथलं जे काही पूर्ण करायचं आहे ते सगळं पूर्ण करून आणि निश्चितपणे आपण या संदर्भातली जी काही कारवाई आहे ती कारवाई आपण पूर्ण करू. त्याच प्रकारे आपण भाऊसाहेबांच्या जे काही स्मारक आहे त्या स्मारकाला अजून एक्सपांड करायचं आहे, त्याकरता आपण निधीची अपेक्षा केली आहे. निश्चितपणे त्या स्मारकाकरता जो काही अधिकचा निधी पाहिजे तो निधी देखील आपण त्या ठिकाणी देऊ आणि आपण जी काही आनंद पंजाबराव देशमुख अकॅडमी आहे इथे देखील आपण स्पर्धा परीक्षा केंद्र जे आहे त्याही संदर्भात काही मागणी केली आहे. मी आपल्याला निश्चितपणे आश्वस्त करतो की 125व्या जयंतीच्या निमित्ताने त्याही संदर्भात जी काही आर्थिक आवश्यकता असेल ती राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण केली जाईल. आपण या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. मी सगळ्या गोष्टींचा उल्लेख निश्चितपणे या ठिकाणी करणार नाही, पण यापैकी 8-9 मागण्या आपण केलेल्या आहेत. या संदर्भात लवकरच राज्य स्तरावर एक मी बैठक बोलवतो. सगळे जे काही शिक्षण विभागाचे असतील किंवा इतर विभागाचे जे काही लोक असतील ते सर्व लोकांना त्या ठिकाणी निमंत्रित करून हे जे काही प्रश्न आपण या ठिकाणी मांडलेले आहेत, कारण शेवटी शिवाजी शिक्षण संस्था ही आपल्या विदर्भातली आणि महाराष्ट्रातली एक अत्यंत महत्वाची संस्था आहे. त्यामुळे या संस्थेचे जे काही अडचणी असतील ते सोडवणं आमचं कर्तव्य आहे आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की जरूर या संदर्भात एक बैठक बोलवून हे जेवढे प्रश्न आपण या ठिकाणी मांडलेले आहेत हे प्रश्न सोडवण्याचं काम हे येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू. खरं म्हणजे आज या निमित्ताने आमच्या दोन्ही भगिनींनी डीपीडीसीतनं काही मागणी केलेली आहे. आमच्या सुलभाताईंनी त्या ठिकाणी धर्मशाळेची मागणी केली आहे आणि आमच्या नवनीतताईंनी या ठिकाणी बसची मागणी केली आहे. खरं म्हणजे धर्मशाळेची संकल्पना चांगली आहे, फक्त त्या संदर्भात आपल्याला हा विचार करावा लागेल की शासनाचा प्रॉब्लेम काय होतो. शासन एखादी इमारत बांधून टाकतो, पण ती इमारत बांधल्यानंतर त्या इमारतीचं खंडर आपण करून टाकतो, कारण तिचा मेंटेनन्स असेल, त्या संदर्भात व्यवस्था असतील, त्या काही शासनातनं त्या उभ्या होत नाही. त्यामुळे याचं काय मॉडेल केलं पाहिजे असा विचार आपण एकदा आपण सगळे मिळून करू. पण लोकांच्या राहण्याची काय व्यवस्था आपल्याला करता येईल, त्याचं काय मॉडेल असू शकेल याचा जरूर आपण विचार हा या निमित्ताने करू. आणि आपण तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्तानं आयोजित कार्यक्रमात. यानंतर आता पुढची बातमी आहे. बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी आणि गारपिटीमुळे 5 तालुक्यातील 2697 हेक्टरवरील शेती पीक आणि फळपिकांचं नुकसान झालंय. विशेष म्हणजे 33% जास्त नुकसान झाल्याचं देखील नमूद करण्यात आलंय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फळबागांचं नुकसान झाल्यानंतर महसूल तसंच कृषी विभागाच्या मदतीनं पंचनाम्याला सुरुवात झाली आहे. डाळिंब, लिंबू, द्राक्ष, कांदा, गहू, आंबा आणि भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील 100 गावं बाधित झाली आहेत. तर 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या गारपिटीमुळे बीडच्या माजल गावात आंब्यासह फळबागांचं मोठं नुकसान झालंय आणि माजलगाव तालुक्यातील नित्रूड गावात संध्याकाळी गारपीट झाल्यामुळे आंब्याच्या बागेत कच्च्या आंब्याचा सडा पडला. त्यासोबत फळबागांचं मोठं नुकसान झालं असून ज्वारी, गहू, हरभरा या पिकांनाही फटका बसलाय. उभी पिकं भिजल्यानं ज्वारी आणि गव्हाचे दाणे काळे पडण्याची भीती आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालंय. कळंब, तुळजापूर, परंडा या तालुक्यात गारपिटीनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान केलंय. टरबूज, द्राक्ष, खरबूज, केळी आणि फळपिकांबरोबरच शेतातील पत्र्याच्या शेडचं देखील नुकसान झालंय. महसूल विभागाचे अधिकारी आणि थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पंचनामे करतायत. जे काही नुकसान झाले त्याचे पंचनामे चालू आहे. सगळ्यांना जे तलाठी आहे, कृषी सहाय्यक आहे, त्यांना आम्ही आदेश दिले आहेत की पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून त्याचा अहवाल आम्हाला तत्काळ सादर करा. आम्ही आता स्पॉट पाणी करतो आहे. जिथे जिथे नुकसान झालेलं आहे तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ते पाहतो आहे आम्ही आणि लवकरात लवकर जे पंचनामे पूर्ण करून आम्हाला अहवाल मिळाल्यानंतर आम्ही ते कळू. तर धाराशिव, तुळजापूर आणि कळंब तालुका परिसरात झालेल्या गारपिटीनं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असून फळं आणि पिकांचं नुकसान तर झालेलंच आहे. शिवाय शेतातील पाईप, मोटारीसह घरावरील पत्रांचे शेड सुद्धा उडून गेलेत. या नुकसानीचा भाजपचे आमदार राणा पाटील यांनी आढावा घेतला आणि शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांनी पाहणी केली.
या पाहणीचे पंचनामे लवकरात लवकर करून राज्य सरकारकडून सर्वप्रथम मदत मिळवून देण्याचं आश्वासन राणा पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलं. राज्यातील सुमारे 10,000 एकरावरील द्राक्ष बागा अवकाळीच्या तडाख्यात सापडल्यात. हंगाम अखेरच्या टप्प्यात असून दर आणि मागणी अभावी द्राक्ष काढणीच्या प्रतीक्षेत आहेत. द्राक्षांबरोबर बेदाणा निर्मितीला सुद्धा फटका बसलाय. राज्यात सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात द्राक्षाखालील क्षेत्र 3.5 लाख एकराच्या घरात आहे आणि आज घडीला राज्यभरातील सुमारे 10,000 एकरावरील द्राक्ष बागांमध्ये द्राक्ष आहेत. काढणीला आलेल्या या द्राक्ष बागा अखेरच्या टप्प्यात अवकाळीच्या तडाख्यात सापडल्या आहेत. सोलापूर परिसरात सर्वाधिक 6,000 एकर तर पुणे, सांगली, उस्मानाबाद आणि नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी 1,000 एकरावरील द्राक्ष बागांमध्ये अद्यापही द्राक्ष आहेत. वादळी वाऱ्यामुळे बार्शी तालुक्यात नांदणी, उपळे, मळेगाव या परिसरात रात्री जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे नांदणीतील 2 एकर द्राक्ष बाग अक्षरशः भुईसपाट झाली आहे. सततच्या येणाऱ्या आसमानी संकटामुळे शेतकरी राजा हतबल झालाय. हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावल्यामुळे शेतकऱ्याला लाखोंचा फटका बसलाय. तर अहमदनगर जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलं. पारनेर, नगर, राहुरी, नेवासे, पाथर्डी, शेवगाव या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. शेवगाव आणि पारनेर तालुक्यातील काही गावांमध्ये गारपिटीमुळे शेती पिकाचं नुकसान झालंय आणि सर्वाधिक नुकसान कांद्याचं झालंय. अर्धा तास झालेल्या गारांसह पावसानं स्थानिकांची परीक्षा पाहिली आणि पावसासह वाऱ्याचा जोर अधिक असल्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडली. वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घराचे पत्रे देखील उडून गेलेत. हातचं पीक उद्ध्वस्त झाल्यानं बळीराजाचे हाल सुरू आहेत. काल 4 ते 5-5:30च्या दरम्यान गारपीट सुरू झाली इथं. म्हणजे सुरुवातीला थोडासा पाऊस आला, नंतर पूर्ण गारात चालू होत्या. अर्धा-पाऊण तास पूर्ण गारा चालू होत्या आणि गारानं इथं कलिंगड, कांदा, टोमॅटो, मका या पूर्ण मालाचं नुकसान झालेलं आहे. माझा इथं 7 एकर कांदा आहे, 1.5 एकर टोमॅटो आहेत, 1 एकर मका आहे आणि वाटाणा आहे. या संपूर्ण मालाचं नुकसान झालेलं आहे. पूर्ण म्हणजे आता याचा उपयोग काय राहिलेलाच नाही. आता याची नुकसान भरपाई साधारण हे 1 एकर टोमॅटो होते, याचं काही राहिलेलं नाही आता काहीच. सरकार फक्त अपेक्षा याची नुकसान भरपाई आम्हाला द्यावी, फक्त ही अपेक्षा आम्हाला. तर जळगाव जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा परिसरातील सुळे, रिगाव, कोराळा इथली पिकं पावसामुळे भुईसपाट झाली आहेत आणि पावसामुळे मका, हरभरा, गहू, केळी पिकांचं मोठं नुकसान झालंय. काढणीला आलेलं हातचं पीक मातीमोल झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. नुकसान भरपूर झालेलं आहे. 2-3 दार झालं पण काही कोणी पाहत नाही आमच्याकडे, काहीच नाही. दुर्लक्ष करून राहिलं सरकार बी. मका सरा सवान झाला, कांदा सवान झाला, काहीच नाही. झाडं पडले, आंबे मुळले, माणूस चेनला आंब्या खाले. याच्याकडे काही लक्ष नाही कोणाचं, कोणी पाहायला तयार नाही. सर्व घरांचं भयंकर नुकसान झालेलं आहे. टीन उडलेले आहे, झाडं मोठे कोसळून पडलेले आहे बुडापासून. हो, भयंकर म्हणजे भयंकर मोठं संकट आलेलं आहे आमच्या शेतकऱ्यावर. प्रशासनाकडून काही ना काही मदत मिळायला पाहिजे. याची पूर्ण धिंगाणा झालेला आहे, म्हणजे तोंडी आलेला घास गेलेला आहे ना. तर अहमदनगर जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसलाय. राहाता तालुक्यातील साकुरी, पिंपळस, दहेगाव इथे गारपिटीमुळे गहू, कांदा, द्राक्ष, डाळिंब पिकांना फटका बसलाय. यापूर्वी पावसानं झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई मिळाली नसतानाच आता आणखी नवीन संकट शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलंय. अकोल्याला गेल्या 20 दिवसात तिसऱ्यांदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आणि त्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी अकोल्याच्या पातूर तालुक्यातील बेलुरा येथील शेतीच्या बांधावरती जाऊन नुकसानीची पाहणी केली आणि यावेळी टप्प्याटप्प्यानं शेतीच्या नुकसानीचे पंचनामे केले जातील आणि शेतकऱ्यांना तत्काळ मदत केली जाईल असं आश्वासन कृषी मंत्री अब्दुल सत्तारी यांनी दिलं. ही जी घटना घडली त्या घटनेमध्ये
जे भक्तगण किंवा जे लोक नुकसान झाले त्या सर्व नुकसानग्रस्त जसे शेतकरी आहेत तसे त्यांच्या जे भक्त पण त्या झाडामुळे जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानग्रस्त जखमी झालेल्यांना वेगळी मदत केली जाईल, जे मृत्युमुखी पडले त्यांना वेगळी मदत केली जाईल. शेवटी हा जो संकट आहे त्या संकटामधून आज त्यांना सावरण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी, त्यांची सर्व माहिती घेण्यासाठी मी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाणार आणि त्या गावालाही भेट देणार. अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील पारस इथे एक दुर्दैवी घटना घडली. बाबूजी महाराज संस्थानमध्ये आरती सुरू असताना पत्र्याच्या शेडवरती एक भलं मोठं कडुलिंबाचं झाड कोसळलं आणि भाविक याखाली दबले. या दुर्घटनेत 7 भाविकांचा मृत्यू झालाय तर 36 जण जखमी झाले. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. संध्याकाळी आरती दरम्यान पाऊस आणि वादळी वारा सुरू झाला. यावेळी मंदिराच्या लागून असलेल्या मोठं कडुलिंबाचं झाड अचानक उन्मळून मंदिराच्या शेडवरती कोसळलं आणि या घटनेतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारनं 4 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींवरील उपचारांचा खर्च देखील राज्य सरकार करणार आहे. कापसाच्या दरामध्ये 700 ते 1000 रुपये प्रति क्विंटलनं वाढ झाल्यानं धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय. गेल्या 4 महिन्यांपासून कापसाचे दर हे 7000च्या पुढे जात नव्हते. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती. कापसाचे दर वाढतील या आशेनं बहुतांश शेतकऱ्यांनी घरामध्ये कापूस साठवून ठेवला होता. आता मात्र गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढल्यानं दरात वाढ झाली आहे आणि सद्यस्थितीत प्रति क्विंटल कापसाचा दर हा 8000 रुपयांपर्यंत गेलाय. हे दर आणखी वाढावेत अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर जळगावात 2 महिन्यांच्या मंदीनंतर कापसाचे दर 8000 रुपयांवरती पोहोचले. आता सुरुवातीला भाव 9000 9,500 भेटले होते स्टार्टिंगला. त्याच्यानंतर माल जसा जास्त निघत गेला तसा माल आपल्याकडे होता, पण भाव नसल्यामुळे आम्ही काही विकला नव्हता. आता सध्या भाव चांगले आहेत, 8-8,500 पर्यंत आता विकला जातोय कापूस. आणि आम्ही इथं केशनाना इंजिनियरिंगला आता 2 दिवसापूर्वी 82 रुपयामध्ये कापूस विकलेला आहे. साधारण आमच्या जिनिंगमध्ये जी 200-500 क्विंटल दररोजची आवक होती ती आता 1000 क्विंटलपर्यंत सुरू झालेली आहे. आणि म्हणून जिनिंग उद्योगाचं जे गेल्या 4 महिन्यामध्ये नुकसान झालेलं आहे ते परत येण्याची वेळ, म्हणजे किमान ते नुकसान भरून निघण्याची वेळ तरी आमच्या जिनिंग उद्योगाला सुरू झालेली आहे. यानंतर नागपुरात एक मोठी बातमी आहे. पाणी प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी मनपा आयुक्त वेळ देत नसल्यानं मनसे आक्रमक झाली आहे. मनपा मुख्यालयाच्या बाहेर मनपा आयुक्तांच्या विरोधात मनसेकडून आंदोलन केलं जात आहे. मनपाच्या मुख्यालयाच्या पायऱ्यांवरती आयुक्तांची आरती करून मनसेनं तिथे निषेध व्यक्त केलेला आहे. पाण्याच्या मुद्द्यावरती मनसेनं नागपुरात महानगरपालिकेच्या बाहेरच आंदोलन केलंय. चर्चा करण्यासाठी मनपा आयुक्त वेळ देत नसल्यामुळे नागपुरात मनसे आक्रमक झाली आहे. मनपा मुख्यालयाच्या बाहेर आयुक्तांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. मनपा मुख्यालयाच्या पायऱ्यांवरती आयुक्तांची आरती करून मनसेच्या कार्यकर्त्यांनी निषेध केलाय. उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी नागपुरातून आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. उदय, पाण्याचा प्रश्न काय आहे ज्यासाठी आयुक्त चर्चा करण्यासाठी वेळ देत नाही असा आरोप जो मनसेचा आहे त्याबद्दल? नक्कीच नागपूरच्या काही भागांमध्ये जे आहे ते उन्हाळ्याला सुरुवात झाली असताना देखील जे आहे ते सुरळीत पाणी पुरवठा होत नाही आणि त्यामुळे नागरिकांना जे आहे ते उन्हाळ्याच्या सुरुवातीला जे आहे ते पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. आणि या मुद्द्याला घेऊन जे आहे ते मनसेच्या शिष्टमंडळांना नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी यांना 10 वेळा निवेदन देऊन जे आहे ते भेटण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी वेळ मागितला. मात्र मनपा आयुक्तांकडून तो वेळ दिला जात नाहीये. त्यामुळे संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते आज मनपा मुख्यालयांच्या पायऱ्यावर जे आहे ते आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. अभिनव पद्धतीने सगळं आंदोलन केलं जात आहे. पायऱ्यांवर बसून जे आहे ते महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी यांची जी आहे ती कार्यकर्त्यांकडून जी आहे ती आरती करण्यात येत आहे आणि टाळ आणि ढोलकी वाजवून जी आहे ती मनपा आयुक्तांची आरती केली जात आहे. हे सगळं आंदोलन गेला अर्धा तास मुख्यालयाच्या पायऱ्यांवर सुरू आहे. मात्र मनपा आयुक्त अद्यापही त्या कार्यकर्त्यांना भेटायला तयार नाही. या मनपा आयुक्तांनी आपला एक प्रतिनिधी पाठवला, मात्र कार्यकर्त्यांना जे आहे ते आयुक्तांशीच भेट घ्यायची असल्यानं ते आपल्या मागणीवर ठाम आहे. मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि मनपाचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते देखील पोलिसांकडून बंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रश्नांवर मनपा आयुक्त भेटण्यासाठी वेळ देतात की आंदोलन मागे घेतात हे पाहणं महत्वाचं असेल. जी उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.
आता एकीकडे राज्याला अवकाळी पावसानं झोडपलंय. चांदा ते बांदा अनेक भागात अवकाळी पावसानं थैमान घातलंय. पण दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातल्या काही भागांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. एप्रिल महिन्यातच हंडाभर पाण्यासाठी महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागते. पाहूयात याविषयीचा स्पेशल रिपोर्ट. अवघा महाराष्ट्र आज अवकाळी पावसाचा मारा सोसतोय. मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रालाही अवकाळी पावसासह गारपिटीनं झोडपून काढलंय. पण नाशिकच्या चांदवड, येवला, मालेगाव या भागातलं चित्र मात्र वेगळंय. एप्रिल महिन्यातच इथे भीषण पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्यात. चांदवड तालुक्यातल्या दरेगावला तर उन्हाचा तडाखा आणि पाणी टंचाईनं अक्षरशः त्रस्त केलाय. 3000 लोकसंख्या असलेल्या गावात नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय. पाणीच नाही आम्हाला. मला तर मग गुंडा येवत नाही, पण तो आणावा लागतो. काय टायमाला सुना वावरात जात्या मळ्या तळ्यामध्ये, मग घरात प्यायला पाणी नसतं, आणावंच लागतं एखादा गुंडा. ते पण थर काप होतं लांबून यायला. माझी अशी मागणी आहे का आपण चांदोड शासना तालुक्याकडून टँकर द्यायला पाहिजे आम्हाला गावासाठी. आमच्या विहिरीत 2 टँकर जरी टाकले हप्त्यातून तरी थोडं थोडं अर्धा तास पाणी आलं नळायला तरी भरपूर होईल. पाहुणे आलं तर आम्हाला पंचायत पडून जाते. पाहुण्यांना पाणी द्यावं का आम्हाला राहू द्यावं असं होऊन जातं. बाहेर गावाचे 2 लोक जरी आलं तर त्यांना कसं काय पाणी द्यावं असं होऊन जातं आम्हाला. सांगा. गावात पाण्याची टाकी डौलात उभी आहे, पण या टाकीत पाणीच नाहीये. त्यात बोअरवेल बंद पडली आहे. विहिरींनीही तळ गाठलाय. अशा स्थितीत पाण्यासाठी महिलांचे मोठे हाल होत आहेत. 35 वर्ष झाले पाण्याची हीच समस्या आहे. माझी सून बी आली तर तीच परिस्थिती. लांब पाण्याला कुठं पाणी भरू देत नाही आम्हाला. आम्ही जायचं तरी कुठं पाण्याला. आमची खूप परिस्थिती बिकट आहे. शासनाने आम्हाला टँकर किंवा कुठून पाईपलाईन वगैरे आणायला पाहिजे. नाग्यासाग्याचं पाणी आम्हाला येत होतं, पण ते नाग्यासाग्याचं पाणी बी 2 वर्ष पुरलं. नंतर आम्हाला ते पण बंद झालं. ते पण आम्हाला काहीच नाही हे झालं पाण्याचं. गावकऱ्यांच्या मागणीनंतर ग्रामसेवक टँकरच्या पाण्यासाठी पाठपुरावा करतायत. टँकरची मागणी केलेली आहे, प्रस्ताव पाठवलेला आहे आणि लवकरच टँकर मंजूर होईल. त्याबाबत तालुका स्तरावरून माननीय गटविकास अधिकारी साहेब यांची पाहणी पण झालेली आहे आणि पाहणीनंतर आता त्यांच्या स्तरावरून तो टँकर चालू होईल लवकरच. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यानं उन्हाळ्यात पाणी टंचाईतून सुटका होईल अशी ग्रामस्थांची आशा होती. पण एकीकडे अवकाळीचा फटका सोसत असताना दरेगावचे ग्रामस्थ दुष्काळाच्या झळाही सोसतायत. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. आणि आता बातमी आहे एका भीषण अशा अपघाताची. गुजरातच्या कच्छमध्ये घडलेल्या भीषण अपघाताचा हा व्हिडिओ समोर आलाय आणि भरधाव कार चालकाने एका पादचाऱ्याला उडवलंय. ही घटना परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झालाय. यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर शेतीच्या वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना नाशिक जिल्ह्याच्या चांदवडच्या शिंगवे येथे घडली आणि दोन्ही गटांनी एकमेकांवरती लाठ्या काठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दोन्ही गटाच्या 10 लोकांवरती गुन्हा दाखल केलाय. धाराशिव येरमाळ्याच्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्तानं काळ्या मातीतल्या कुस्त्यांचा थरार पाहायला मिळाला आणि काळ्या मातीतील या कुस्त्या लढवण्यासाठी गावकुसातील अनेक मल्लांनी सहभाग घेतला आणि यात प्रामुख्यानं लहान मल्लांनी देखील भाग घेतला होता. या कुस्ती स्पर्धेत 150 मल्लांनी भाग घेतला. पुणे भागात मैदान गाजवलं. याच पोरण अतिशय गरिबीत पैलवानकी जगतो. आता टुरिंग टॉकीज म्हणजे एकेकाळी ग्रामीण भागातल्या जत्रांचं आकर्षण आणि तेव्हा आवडत्या हिरोचे सिनेमे पाहण्यासाठी टुरिंग टॉकीजमध्ये जागा अपुरी पडायची. मात्र आता मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या जमान्यात नवीन पिढीनं टुरिंग टॉकीजकडे पाठ फिरवली आहे. जुन्या जाणत्या प्रेक्षकांच्या तुरळक हजेरीवरती जत्रांमध्ये एखाद दुसरे खेळ सुरू आहेत. त्यामुळे टुरिंग टॉकीज ही संकल्पना आता अखेरच्या घटका मोजू लागली आहे. गावगाड्यातल्या लोकांना सिनेमा पाहायचं म्हटलं की जत्रेतलं टुरिंग टॉकीज एकदम हक्काचं माध्यम.
पण आता या टुरिंग टॉकीजला घरघर लागले. कधी काळी तंबूच्या छताखालती आणि वावरातल्या काळ्या मातीवर माहेरची साडी, तर कधी हळद रुसली असे मराठमोळे चित्रपट हाऊसफुल व्हायचे. पण काळ बदलला. सिनेमा आता पिक्चर झाला आणि हाच बदल टुरिंग टॉकीज व्यवसायाच्या मुळावर आलाय. एका रात्री 4-4 शो करून गावगाड्यातल्या लोकांना चित्रफितीशी जोडणारा हा व्यवसाय आता अखेरच्या घटका मोजतोय. यात्रेमध्ये टुरिंग टॉकीजला मानाचं स्थान असलं तरी प्रेक्षक मात्र नावालाच राहिलेत. त्यामुळे हा व्यवसाय आता आर्थिक अडचणींचा झालाय. ज्यावेळेस मोबाईल कीपॅड मोबाईल वगैरे वापरात होते त्यावेळेस ह्या व्यवसायाची परिस्थिती चांगल्या रीतीने होती. परंतु आता 5Gच्या युगात अँड्रॉइड मोबाईल आल्याच्या नंतर आजच्या तरुण पिढीचा मनोरंजनाचा कल हा मोबाईल, सोशल मीडिया आणि त्या गर्दीमध्ये आज हा टुरिंग टॉकीजचा व्यवसाय एकदम खडतर प्रवासात आहे. येरमाळ्याच्या येडेश्वरी यात्रेत सालाबादप्रमाणे टुरिंग टॉकीजचा तंबू उभा आहे. तिथे भोला, वेड, पठाण असे चित्रपट लागलेत. मात्र 1000 प्रेक्षकांची बैठक व्यवस्था असलेल्या 100 बाय 60 फुटांच्या शोला हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच प्रेक्षक येत आहेत. मी यात्रेत आवर्जून पिक्चर बघा. मला यात्रेत पिक्चर बघता नाही. पिक्चर लक्ष द्यावं, थिएटरही जागवावं. टुरिंग टॉकीजचा 14 बाय 26 आकाराचा पडदा डब्यातल्या रील्स पासून आता सॅटेलाइटला कनेक्ट झालाय. या बदलत्या काळात प्रेक्षक मात्र टुरिंग टॉकीज पासून डिस्कनेक्ट होत असल्याचं चित्र आहे. खर्चाच्या तुलनेत कमाई अतिशय तोकडी असल्यानं टुरिंग टॉकीज व्यावसायिकांच्या आयुष्याचा शो मात्र फ्लॉप होत चालल्याचं दिसतंय. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव. आता पुढची एक सविस्तर बातमी पाहूया. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येत असतात. व्याघ्र प्रकल्पातील पशुपक्षी पाहून पर्यटक खुश होतात, पण त्यासोबतच तिथले नॅचरलिस्ट सुमेध वाघमारे यांना भेटण्यासाठी सुद्धा ते आतुर असतात. सुमेध वाघमारेंची कला ही पर्यटकांमध्ये लोकप्रिय ठरली. पाहूयात. नमस्कार, अभी सभी का ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प में स्वागत है. नॅचरलिस्ट सुमेध वाघमारे पशुपक्ष्यांचे तब्बल 200 आवाज काढू शकतात. बर्डमॅन या नावानं या सगळ्या भागात ते परिचित आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पशुपक्ष्यांविषयी जनजागृती करण्याचं काम सुमेध वाघमारे करतात. सुमेध वाघमारे यांनी माहिती दिल्यानंतर पर्यटकांना सफारीचा वेगळाच अनुभव येतो. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सुमेध हे टुरिझम गेट मॅनेजर या पदासाठी नोकरी करता आले होते. मात्र त्यांची कला पाहून नॅचरलिस्ट पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. लोकांना बऱ्याच पक्षीच माहिती नाही आहेत. मग त्या LED स्क्रीनला मी जेव्हा पक्षी दाखवतो तर त्यांना खऱ्या अर्थाने ते पक्षी माहिती होतात. त्यांच्या आवाजाचे विविधपणा आम्ही दाखवत असतो. त्यामुळे त्यांनी बारकाईने त्या आवाजाकडे लक्ष देतात आणि त्यांच्यामध्ये ते बदलाव करतात. कारण मी बरेचसे लोक माझे फॉलोअर बघितलेत, त्यांच्यामध्ये बदलाव कसे झाले. लोक चिंगम खाऊन बाहेर थुकत नाही आहेत. कुणी मांजा वापरत असेल तर साध्या दोऱ्यांचा वापर करतो. हे प्रोग्राममधून केलेली प्रोग्रेस आहे. नोकरी करत असताना जनजागृतीचं काम करणाऱ्या सुमेध यांचं पर्यटकांच्याकडून नेहमीच विशेष कौतुक केलं जातं. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळाले आहे. खूप आभार. त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज काढून दाखवले आणि वाघाचा आवाज, हरणीचा आवाज अशा प्रकारचे आवाज आम्हाला ऐकायला मिळाले. सुमेध वाघमारे यांनी नोकरी करत असतानाच पर्यावरणाविषयी जनजागृतीचा घेतलेला वसा इतरांसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील वाघांची आकडेवारी जाहीर केली आहे. भारतामध्ये 3167 वाघांची नोंद करण्यात आली. पेंच व्याघ्र प्रकल्पाची नोंद उत्कृष्ट गटात झाली आहे, तर मेळघाट, ताडोबा अंधारी, नवेगाव, नागझिरा, सह्याद्री या प्रकल्पाची नोंद खूप चांगले या गटात झाली असून बोर व्याघ्र प्रकल्पाची नोंद चांगले या वर्गामध्ये झाली आहे. आतापर्यंत आपण कावळा हा काळ्या रंगाचा पाहिलाय, मात्र पुण्यातील लुल्लानगर परिसरात पांढरा कावळा दिसलाय. एकूणच पांढऱ्या रंगाचा कावळा पाहिल्यानंतर नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. याआधी सुद्धा 2 वर्षांपूर्वी शिरूर भागात असा पांढरा कावळा लोकांच्या दृष्टीस पडला होता आणि हा कावळा पाहिल्यानंतर परिसरातील नागरिक या कावळ्याचे फोटो काढतायत. तज्ज्ञांच्या माहितीनुसार अशा प्रकारचा कावळा हा 10,000 कावळ्यांमधून एखादाच सापडतो. ब्रेकनंतर तुमचं स्वागत महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये. आणि आता पुढची बातमी आहे बीडमधून. अवैधरित्या राखेची वाहतूक तिथे केली जाते बीडच्या परळी शहरातून आणि याच वाहतुकीमुळे नागरिक त्रासलेत. प्रदूषणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राख, तळे, दाऊदपूर इथल्या राख उपस्यासंदर्भात निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, मात्र चोरीछुप्या पद्धतीने राखेचा उपसा होतोय. उघड्यावरून वाहतूक होत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. ब्रेकनंतर स्वागत आणि पुढची बातमी. मुळशी तालुक्यामध्ये ग्रामदेवतांच्या यात्रेचा मोठा जल्लोष सुरू आहे. करमोळी गावाच्या श्री काळभैरवनाथ यात्रेनिमित्तानं भैरवाला अभिषेक करण्यात आला, तर रात्री पालखी काढण्यात आली. यावेळी भाविकांनी कीर्तन भजन केलं. यात्रेनिमित्तानं संपूर्ण मंदिरावरती रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले दुर्गादेवी रथ उत्सव देखील उत्साहात संपन्न झाला. सालाबादप्रमाणे याही वर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुर्गादेवीची रथ उत्सव यात्रा पार पडली आणि या रथ उत्सवासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आणि या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये. आता इथेच थांबण्याची. नमस्कार.